नमस्कार मंडळी, भक्ती रंग प्रवाह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवत गीता सार मराठीमध्ये ऐकणार आहोत. गीतेमधील महत्त्वाचे उपदेश तसेच श्रीकृष्ण यांचे सर्वश्रेष्ठ विचार समजून घेणार आहोत. भाग पहिला, गीतेचे महत्त्व. श्रीमद भगवत गीता हा असा अद्भुत ग्रंथ आहे जो माणसाला आयुष्य कसे जगावे हे शिकवतो. गीता आपल्याला धर्म, कर्म आणि प्रेम याचे खरे तत्व समजावते. या ग्रंथातील ज्ञान केवळ या जन्मासाठीच नाही, तर जीवनानंतरच्या प्रवासासाठीही मार्गदर्शक मानले जाते. भगवद्गीता म्हणजे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे. जो मनुष्य तिच्या विचारांचे आचरण करतो तो जीवनात अधिक शांत, स्थिर आणि यशस्वी होतो. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आणि सुमारे 700 श्लोक आहेत. ते सर्व वाचणे प्रत्येकासाठी शक्य नसते. म्हणून आज आपण गीतेतील काही महत्त्वाचे विचार सोप्या शब्दात मराठीमध्ये समजून घेणार आहोत. हे विचार रोज ऐकले किंवा वाचले तर जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. भाग दुसरा, सत्य आणि जीवनाचा नियम. श्रीकृष्ण सांगतात, जसे अंधारात एक छोटा दिवा तेजाने चमकतो तसेच सत्यही नेहमी चमकत राहते. म्हणून माणसाने नेहमी सत्याचा मार्ग निवडावा. मृत्यू हा जीवनातील अटळ सत्य आहे. जन्म झाला की मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्मही निश्चित आहे. जसा मनुष्य जुने कपडे सोडून नवे कपडे घालतो, तशीच आत्मा जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो. हे निसर्गाचे शाश्वत नियम आहेत. हे सत्य स्वीकारले की मनुष्य भयमुक्त होऊन जगू शकतो. भाग तिसरा, कर्माचे महत्त्व. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मनुष्याचा जन्म कर्म करण्यासाठी झाला आहे. कर्माशिवाय कोणालाही राहता येत नाही. म्हणून मनुष्याने फळाची चिंता न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे. कर्मच माणसाची खरी ओळख बनते. नाव एक असले तरी जगात हजारो लोक असतात, पण कर्मच मनुष्याला वेगळे ठरवते. भाग चौथा, क्रोध आणि मनावर नियंत्रण. क्रोध हा मनुष्याला विनाशाच्या दिशेने नेणारा मार्ग आहे. रागाच्या भरात माणूस अनेकदा स्वतःचेच नुकसान करून बसतो. म्हणून कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनुष्याचे मन वाऱ्यासारखे चंचल असते. तेच मन माणसाला इच्छा, मोह आणि वासनांकडे ओढते. जो मनुष्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तोच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. मनावर ताबा मिळवला की विचार स्पष्ट होतात आणि कामात एकाग्रता वाढते. भाग पाचवा, मोह आणि दुःख. माणसाच्या दुःखाचे मूळ कारण त्याचा मोह असतो. जितका जास्त मोह तितके जास्त दुःख. म्हणून भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका आणि भविष्याबद्दल चिंता करू नका. खले सुख वर्तमान क्षणात जगण्यात आहे. भाग सहावा, स्वभाव आणि संबंध. शरीराची सुंदरता डोळ्यांना आकर्षित करते, पण स्वभावाची सुंदरता हृदय जिंकते. म्हणून माणसाचा स्वभाव नेहमी स्वच्छ, नम्र आणि प्रेमळ असावा. नेहमी दुसरे काय करत आहेत हे पाहण्यात वेळ घालवू नका. तुमच्या आयुष्यातील शांतता त्यामुळेच टिकून राहते. भाग सातवा, आत्मसन्मान आणि नाती. जिथे तुमचा सन्मान होत नाही तिथे वारंवार जाऊ नका, कारण लोक आपण जितका आदर स्वतःला देतो तितकाच आपल्याला देतात. प्रेम नेहमी माफी मागायला तयार असते, पण अहंकाराला माफी ऐकायला आवडते. समजदार माणूस जेव्हा नातं निभावणं थांबवतो तेव्हा समजून घ्यावे की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी दुखापत झाली आहे. भाग आठवा, वेळ आणि परिस्थिती. आज जे तुमच्याकडे आहे काल ते दुसऱ्याचे होते आणि उद्या ते कुणाच्या तरी होईल. म्हणून गर्व करू नका. मनुष्य रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच जातो. जीवनात वेळ खूप महत्त्वाचा आहे. तो गेला की जगातील कोणतीही संपत्ती तो परत आणू शकत नाही. भाग नववा, संकट आणि ताकद. ज्याने आयुष्यात संकट पाहिले नाही त्याला स्वतःची ताकद कधीच कळत नाही. कठीण काळ माणसाला मोडण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी येतो. दुःख आपल्याला शिकवते आणि अनुभव आपल्याला घडवतो. भाग दहावा, श्रद्धा आणि ईश्वर. ईश्वरावर विश्वास त्या छोट्या बाळासारखा ठेवा. ज्याला वडील हवेत उचलतात तेव्हा तो हसतो, कारण त्याला खात्री असते की ते त्याला पडू देणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
जो भक्त श्रद्धेने माझे स्मरण करतो त्याला जे नाही ते मी देतो आणि जे आहे त्याचे रक्षणही करतो. भाग 11. जीवनाचा खरा संदेश. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच आहे आणि जे होईल तेही चांगलेच होईल. म्हणून भूतकाळाचा पश्चात्ताप करू नका आणि भविष्याची चिंता करू नका. फक्त वर्तमानात राहून चांगले कर्म करत राहा. कारण कर्मांचे गणित खूप सोपे आहे. कर भला तो हो भला, कर वाईट तर त्याचे फळही वाईटच. भाग 12. विचारांची ताकद. माणूस जसा विचार करतो तसाच तो बनत जातो. विश्वास मनात निर्माण होतो आणि तोच विश्वास आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतो. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, कारण प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत आपले स्वतःचे विचार असतात. भाग 13. शब्दांची शक्ती. शस्त्र शरीराला जखमी करू शकतात, पण शब्द मन आणि आत्म्यालाही जखमी करू शकतात. म्हणून बोलताना नेहमी विचार करून बोलावे. गोड बोलणे ही कमजोरी नसते, तर ती एक मोठी ताकद असते जी अनेक नाती वाचवू शकते. भाग 14. संयम आणि शांतता. जो मनुष्य सुख दुःख मान अपमान यामध्ये शांत राहतो तोच खऱ्या अर्थानं आत्मिक शक्ती प्राप्त करतो. शांत मन ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. जो स्वतःच्या मनाला शांत ठेवायला शिकला तोच खरा श्रीमंत आहे. भाग 15. तुलना आणि मत्सर. जीवनात कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येक व्यक्ती आपापल्या मार्गावर चालत असते. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून मत्सर करू नका, कारण मत्सर मनाची शांतता हिरावून घेतो. भाग 16. नात्यांचे महत्त्व. जीवनात नाती खूप मौल्यवान असतात. 1 मिनिट लागतो नाते तोडायला, पण तीच नाती जोडायला वर्षानुवर्ष लागतात. एकदा तुटलेलं नातं परत जोडलं तरी त्याच्यामध्ये पहिल्यासारखा ओढवा राहत नाही. म्हणून नात्यांचा आदर करा आणि त्यांना जपण्याचा प्रयत्न करा. भाग 17. वेळेचे मूल्य. वेळ, नाती आणि मित्र या 3 गोष्टी आपल्याला मोफत मिळतात, पण त्यांची खरी किंमत ते आपल्यापासून दूर गेल्यावरच कळते. म्हणून वेळेचा योग्य वापर करा आणि आपल्या माणसांना जपा. भाग 18. प्रयत्न आणि मेहनत. फक्त नशिबावर बसून राहू नका. नशीबवान लोकांचे हात कधी कधी रिकामे होऊ शकतात, पण मेहनत करणाऱ्यांचे हात कधीच रिकामे राहत नाहीत. यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे. किनाऱ्यावर बसून कोणी पोहायला शिकत नाही. पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही. भाग 19. संकटातून शिकणे. जीवनात येणारं प्रत्येक संकट काही ना काही शिकवून जाते. काही प्रसंग आपल्याला मजबूत बनवतात, तर काही प्रसंग आपल्याला शहाणे बनवतात. म्हणून संकटांना घाबरू नका, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. भाग 20. अंतिम संदेश. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जर तुम्हाला जीवनातील दुःखांपासून मुक्त व्हायचे असेल तर देवावर श्रद्धा ठेवा, सत्कर्म करा, नम्र रहा आणि नेहमी सत्याचा मार्ग निवडा. जो मनुष्य श्रद्धेने देवाचे स्मरण करतो त्याच्या जीवनात शांती आणि आनंद नक्की येतो. आता आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेतील 100 छोटे विचार. सत्य नेहमी अंधारातही दिव्यासारखे चमकते. मृत्यू हा जीवनाचा अटळ नियम आहे. आत्मा कधी मरत नाही, तो फक्त शरीर बदलतो. कर्म करणे हेच मनुष्याचे खरे कर्तव्य आहे. फळाची चिंता न करता कर्म करा. क्रोध मनुष्याला विनाशाकडे नेतो. शांत मन सर्वात मोठी ताकद आहे. मनावर नियंत्रण मिळवणे म्हणजे संपूर्ण यश मिळवणे. मोह हा दुःखाचे मूळ कारण आहे. वर्तमानात जगणे म्हणजे खरे सुख. स्वभावाची सुंदरता मन जिंकते. जिथे आपला सन्मान नाही तिथे जाऊ नका. आत्मसन्मान हेच खरे सामर्थ्य आहे. प्रेम माफी मागते, अहंकार माफी ऐकतो. वेळ आणि काळ सर्व काही बदलू शकतो. आज जे तुमचे आहे ते उद्या दुसऱ्याचे होईल. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार. संकट माणसाला मजबूत बनवते. दुःख अनुभवाला जन्म देते. श्रद्धा मनाला स्थिर करते. चांगले विचार माणसाचे भविष्य घडवतात. सकारात्मक विचार जीवन बदलतात. शब्द मनाला जखम करू शकतात. बोलण्यापूर्वी विचार करा.
गोड बोलणे ही मोठी कला आहे. शांतता ही सर्वात मोठी संपत्ती आहे. संयम यशाचा मार्ग आहे. तुलना दुःख निर्माण करते. मत्सर मनाची शांतता हिरावतो. प्रत्येक माणूस वेगळ्या प्रवासात आहे. नाती जपायला वेळ लागतो. विश्वास नात्यांचा पाया असतो. नाती तुटायला क्षण लागतो. वेळेची किंमत अमूल्य असते. मित्र आणि नाती अनमोल असतात. मेहनत कधी वाया जात नाही. नशिबापेक्षा कर्म मोठे आहे. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही. अपयश हे यशाची सुरुवात असते. संकट शिकवून जाते. अनुभव माणसाला शहाणे बनवतो. धैर्य माणसाला पुढे नेतं. भीती प्रगती थांबवते. आत्मविश्वास यशाची किल्ली आहे. संयमाने मोठ्या समस्या सुटतात. चांगले कर्म नेहमी फळ देते. चुकीतून शिकणे ही प्रगती आहे. नम्रता माणसाला महान बनवते. दया ही सर्वात मोठी ताकद आहे. खोटेपणा तात्पुरता असतो. सत्य कायम टिकते. वेळ सर्व जखमा भरतो. कठीण काळ आपली परीक्षा घेतो. श्रद्धा मनाला आधार देते. ईश्वरावर विश्वास ठेवा. जे झाले ते चांगलेच झाले. जे होत आहे तेही चांगले आहे. जे होईल तेही चांगलेच असेल. भूतकाळावर रडू नका. भविष्याची जास्त चिंता करू नका. वर्तमानात जगा. कर्माचे फळ नक्की मिळते. ईर्ष्या मनाला अशांत करते. समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे. आरोग्य सर्वात मोठे धन आहे. विश्वास सर्वात मोठे नाते आहे. प्रेम धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री कृष्णा, राधे राधे.